Yes, good morning everyone. Good morning all students and their parents. First of all, congratulations for passing 10th standard with very good marks. So I am CA Saili Limay and I welcome Professor Rupali Deshpande ma'am to Success Mantra Academy. I would like to introduce Rupali Deshpande ma'am. She is professor in BMCC Pune. She is teacher in charge of cultural department and career guidance of junior college. She is member of board of studies of HSC board आणि त्यांनी दूरदर्शनवर एज्युकेशन कोऑर्डिनेटर म्हणून पण काम पाहिलं आहे आणि पुण्यातील बऱ्याच कॉलेजेसमध्ये त्यांनी व्हिजिटिंग फॅकल्टी अँड गेस्ट लेक्चरर म्हणून काम केलं आहे. And she is expert in counseling also. So now I welcome Rupali Deshpande ma'am to dais, and ma'am is going to guide you regarding how to fill up your 11th admission form. So you can note down all the important points, and after her session you can ask doubts to her. So I welcome Rupali ma'am. सुरू करूया. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यात पहिली गोष्ट, मी प्राध्यापक रुपाली देशपांडे, सायली लिमय यांनी ओळख करून दिलेलीच आहे. 2 सेशनमध्ये आजचं लेक्चर होणार आहे. त्यातलं पहिलं मी घेते की 11वीचा फॉर्म फिलअप कसा करायचा, काय चुका टाळायच्या त्यातल्या आणि काय गोष्टी केल्या पाहिजेत. ऑलमोस्ट मला इथे आल्यावर कळलं की सगळ्यांना BMCCच हवं आहे. खूप अवघड आहे, पण प्रयत्न करू आपण कसं करता येते आणि फॉर्म किती छान भरता येईल की शक्यतो मग तुमचा ऑप्शन तुम्हाला हवा असलेला मिळून जाईल. मग BMCC नाही, इतरही अनेक उत्तम कॉलेजेस आहेत, तर त्यापैकी कोणता ऑप्शन आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो हे चेक करूया आपण. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला आत्ता मी जी पहिली स्लाईड दाखवते एकदा चेक करा. या प्रोसिजरनी आपल्याला पुढं जायचं आहे. ही कंपल्सरी आहे प्रत्येकाला. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नाहीत तर तुम्ही प्रोसिजरच्या बाहेर राहणार आहात, ॲडमिशन प्रोसिजरच्या बाहेर. त्यामुळं प्रत्येकाला तुमचे मार्क कितीही असू देत तुम्हाला रजिस्ट्रेशन करावंच लागणार आहे. हे रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे हे मी पहिल्या बॉक्समध्ये तिथे वेबसाईट दाखवलेली आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे. कुठल्याही पर्सनल वेबसाईटवर कुठल्याही कॉलेजच्या प्लीज जाऊ नका, कारण तिथे मग पेमेंटचे ऑप्शन असतात आणि तुम्हाला किंवा त्या महाविद्यालयालाही कळत नाही की नक्की हे पेमेंट कुठे गेलं. तर अजिबात पेमेंट किंवा या गोष्टी आत्ता काहीही याचा संबंध येणार नाही. ज्या दिवशी ॲडमिशन होईल त्या दिवशी ज्या कॉलेजमध्ये होईल तिथले पेमेंट ऑप्शन्स तुम्हाला चेक करायचे आहेत. इथली जी फी आहे ती वेगळी आहे. आपण पहिली स्टेप बघूया. रजिस्ट्रेशन करताना सगळ्यात पहिलं डोक्यात घ्या, फक्त ऑनलाईन. कुठेही तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये जायचं नाही आहे, कुठल्याही कॉलेजमध्ये एन्क्वायरीला जायचं नाही आहे. ॲडमिशन मिळाल्यानंतरच तुम्हाला तिथे एंट्री असेल, त्यामुळे फक्त ऑनलाईन प्रोसिजर आहे. तारीख आहे 19 मे. सो इट विल स्टार्ट फ्रॉम 19th May 2025 अकॉर्डिंग टू HSC बोर्ड्स अँड ॲट द सेम टाईम विथ द हेल्प ऑफ गव्हर्नमेंट, SCERT अशा अनेक संस्था यामध्ये आहेत. तर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे 19 मेला ॲक्च्युअल वेबसाईटवर कामकाज सुरू होईल. सो यू कॅन फिल अप द फॉर्म. त्या दिवशी तुम्ही सुरू करू शकता. एकदा जाऊन आधी बघून घ्या तिथे काय ऑप्शन्स दिलेत, कोणकोणते कॉलम आहेत, तुम्हाला काय काय गोष्टी तिथे भरायच्यात. एकदा आधी रिवाईज करा, वाचा, डॉक्युमेंट्स गोळा करा आणि त्यानंतर फायनल फॉर्म फिलअप करा. वेबसाईटचं नाव तिथे दिलेलं आहे. FYJCचा अर्थ आहे फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज. तर त्याच्यामुळे FY म्हणजे FY BCom होत नाही, FYJC होणार आहे. अनेक तुमच्या शाळांमध्येही सांगितलेलं असेल या वेबसाईटबद्दल,
आणि दुसरी गोष्ट पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये पण सगळीकडे येते. सो प्लीज रीड द न्यूजपेपर केअरफुली. प्लीज check the government website. There may be some proxy websites also. So please take care that you will just fill up the form and complete the procedure by using authentic government website. Next form is मोबाईल वापरू शकता तुम्ही, पण अनेक वेळा असं होतं की मोबाईलच्या स्क्रीनवर फॉर्म भरताना काही गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, काही ऑप्शन्स. सो इट इज ऑलवेज नेसेसरी की तुम्ही आयदर लॅपटॉप यूज करा, PC यूज करा. नसेल जमत, तुम्ही कुठल्याही गावाकडचे असाल, कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये गेलेला असाल, तर तुम्ही सायबर कॅफे किंवा कुठल्याही कम्प्युटर इन्स्टिट्यूटची हेल्प घेऊ शकता. इनफॅक्ट तिथे गेलात तर तुम्हाला फार त्रास होणार नाही, कारण दे आर यूज टू, त्यांना माहिती आहे. सो हाऊ टू फिल अप द फॉर्म, गव्हर्नमेंट वेबसाईट कोणती आहे. सो चूक होण्याची शक्यता खूप कमी असते. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्लीज नोट, देर इज नो ऑफलाईन प्रोसिजर ऑफ ॲडमिशन इन एनी कॉलेज. ऑनलाईननीच जायचे, तुमचे मार्क कितीही असू द्या. सेकंड, देर इज नो डायरेक्ट ॲडमिशन. डेफिनेटली गव्हर्मेंट नॉर्म्सप्रमाणे एक्झॅक्टली एव्हरी कॉलेज हॅज टू रजिस्टर देअर नेम ऑन द गव्हर्मेंट वेबसाईट अँड देन इट विल बी कम्प्लिटली ऑनलाईन प्रोसिजर. थर्ड इज देअरफोर रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी. मग ते कसं करायचं रजिस्ट्रेशन? रजिस्ट्रेशन करण्याच्या स्टेप्स मी थोडक्यात लिहिल्यात तुमच्यासाठी, सगळीकडे आलेले आहेत. तुम्हाला कदाचित व्हॉट्सअपवर मेसेज पण असेल. फक्त एकदा चेक करा, कुठे काही चूक होत नाही आहे. द फर्स्ट इज सिलेक्ट, जस्ट विजिट द वेबसाईट, सिलेक्ट रजिस्ट्रेशन. सो इट इज न्यू रजिस्ट्रेशन. तुम्ही आता नवीन रजिस्ट्रेशन करताय, तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड क्रिएट होणार आहे. सो सिलेक्ट न्यू रजिस्ट्रेशन. देन एंटर स्टुडंट्स पर्सनल डिटेल्स. इथे काय असणार आहे? द नेम, फुल नेम ऑफ द स्टुडंट इन्क्लुडिंग मदर्स नेम. तुमच्या मार्कलिस्टवर जे येणार आहे त्याच पद्धतीने ते भरा. सो दॅट विल बी कॅरी फॉरवर्ड फॉर HSC एक्झाम. 12वीचं सर्टिफिकेट आणि 10वीचं सर्टिफिकेट यात कुठेही फरक पडता कामा नाही आहे. सो त्यामुळे 10वीच्या मार्कलिस्टवर, मार्कशीटवर जे काही तुमचे डिटेल्स आहेत, नावाचे स्पेलिंग असेल, प्लीज जस्ट यूज द सेम. नेक्स्ट विल बी युअर 10th सीट नंबर, एक्झाम सीट नंबर हा जो तुमच्या मार्कशीटवर येतो. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट विल बी व्हेरिफिकेशन. जेव्हा वेबसाईटवर तुम्ही भराल ही माहिती, तेव्हा गव्हर्नमेंट मे चेक द डिटेल्स की या मुलाचा हा सीट नंबर होता आणि त्याचे एवढेच मार्क होते. काही वेळा असं होतं की आपल्याला असतात मार्क्स असतात 92.50 आणि यू मे राईट इट और यू मे ॲज्युम इट इज 93. So while just filling up the form, if you will just mention 93, they will correct it. It is 92.50. कारण 92.50 to 93च्या जर्नीमध्ये there may be 10,000 students. Please note, त्या एका पॉईंटवर तुमची ॲडमिशन या कॉलेजमधनं त्या कॉलेजमध्ये जाऊ शकते. सो टेक केअर, इफ इट इज 92.52, प्लीज मेन्शन, कारण तुम्ही मागे जाल. सो प्रत्येक वेळी खूप शांतपणे फॉर्म फिलअप करायचा आहे. नेक्स्ट इज इयर ऑफ पासिंग. इफ यू आर रिपीटर देन युअर इयर ऑफ पासिंग त्या पद्धतीने तुम्हाला द्यावं लागेल. तिथे डेटा येईलच तुमचं ऑटोमॅटिक, स्टील ते व्यवस्थित द्या. जर लास्ट इयर तुमचं पासिंग आहे आणि तुम्ही 1 वर्ष ब्रेक घेतला आहे, और असं पण होतं काही मुलं सायन्सला जातात अँड नाऊ दे चेंज द माइंड, नाऊ दे वॉन्ट टू डू जस्ट कम्प्लीट देअर एंटायर जर्नी ऑफ एज्युकेशन बाय युझिंग कॉमर्स फील्ड. सो त्यांचं पासिंगचं इयर लास्ट इयर येणार आहे. सो प्लीज नोट डाऊन एक्झाम सीट नंबर आणि ते इयर तेव्हाचं असेल. बोर्ड कोणतं आहे तुमचं? ऑफकोर्स SSC, CBSE और ICSE क्लिअरली मेन्शन करा. तिथे ऑप्शन आहे, तुम्ही सिलेक्ट कराल. चुकू नका, कारण ICSEच्या बोर्डसाठी आणि CBSEसाठी काही डॉक्युमेंट्स वेगळी लागतात. तिथे ट्रान्सफर सर्टिफिकेट येतं. SSC बोर्डला, SSC बोर्डमध्ये कम्प्लीट ते लिव्हिंग सर्टिफिकेट देतात. त्यामुळे SSC बोर्डच्या अंडरच्या शाळा लिव्हिंग सर्टिफिकेट देतील आणि बाकी स्कूल्स हे ट्रान्सफर सर्टिफिकेट देतील. तुम्हाला जे ॲप्लिकेबल आहे तो डॉक्युमेंट तुम्ही तिथे ठेवणार आहात स्वतःकडे. हे केल्यानंतर एक युनिक लॉग इन ID क्रिएट करा. शक्यतो कॉमन प्लीज ठेवू नका. प्लीज चेक दॅट. सपोज I will just take my example. My name is Rupali Deshpande. There may be 10,000 or lakhs of Rupali Deshpande at the same time appearing for SSC board and want to seek admission. So please select any unique ID. मग त्याच्यात तुम्ही भरपूर व्हरायटी, आणि ते मी सांगायची गरज नाही आहे, ती क्रिएटिव्हिटी जास्त मुलांकडे असते
की युनिक आय डी कसा करू, तर तसा करा की जो कॉपी होणार नाही किंवा कुठे कन्फ्युजन होणार नाही. कारण कन्फ्युजन कुठे होऊ शकतं, सेम युनिक आय डी तो घेणारच नाही डेफिनेटली. म्हणूनच आपला घेताना खूप काळजीपूर्वक घ्या. एकाला 52 आहेत आणि एकाला 92 आहेत, डिफरन्स येणार आहे. म्हणून खूप काळजीपूर्वक आय डी सिलेक्ट करा. त्यांनी सजेस्ट केलेला शक्यतो घेऊ नका, तुमच्या लक्षात राहील. तुमचं घर, तुमचं नाव, तुमच्या आईवडिलांचं नाव, तुमची बर्थ डेट, असे वेगवेगळे कॉम्बिनेशन करू आणि तो लिहून ठेवा प्लीज. नंतर मला आठवतच नाही मी कुठला केला होता, हे व्हायला नको. त्यामुळे तो कुठेतरी व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला मिळेल. सो दिस ॲप्लिकेशन नंबर विल बी नाव युजफुल फॉर गेटिंग ॲडमिशन. ज्या दिवशी फर्स्ट लिस्ट लागेल गव्हर्मेंटची, त्या दिवशी तिथे तुमचं नाव आणि ॲप्लिकेशन नंबर येईल. तुमच्या SMS चालू वर्किंग कंडिशनमधला मोबाईल द्या. तिथे बंद होता झाला आहे आता पूर्वीचा काही उपयोग नाही आहे, कारण SMS येणार आहे, व्हॉट्सअप नाही. SMS ने तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर, हे सगळं कळणार आहे. त्यामुळे ॲप्लिकेशन नंबर पाठ हवा आहे प्रत्येक वेळी, नॉट नेसेसरी दे विल सेंड द नेम. सो ॲप्लिकेशन नंबर शक्यतो पाठ करून ठेवा. त्या ॲप्लिकेशन नंबरप्रमाणे तुम्हाला पुढची प्रोसिजर करायची असेल. सो देअरफॉर application number is important. You will get login ID, then password. So save it for future reference. हा आपल्याला पुढे भरपूर दिवस वापरायचा आहे. एक मी इथे पिक्चर हे केलेलं आहे, हे पेपरमध्ये आलेलं आहे की कोणकोणत्या डेट्स आहेत. सो वरच्या डेट्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहेत, तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे दॅट डेट इज फ्रॉम 19th May till 28th May ही प्रोसिजर. सो यू विल बी द पार्ट ऑफ दिस प्रोसिजर. सो 19ला सुरू करा. डोंट वरी, वेबसाईट मे क्रॅश, कारण एकावेळी लाखो विद्यार्थी भरतात. टेक द टाईम. असं काही नाही आहे की मी 19ला भरलं की मला BMCC मिळणार आणि 20ला भरलं की मला दुसरं कॉलेज मिळणार, असं काही नाही आहे. पर्सेंटेजवर आहे, त्यामुळे तुम्ही शेवटच्या दिवशी जाऊ नका भरायला. पण तरी भरलं तरी ते एंटायर ॲडमिशन प्रोसिजर डिपेंड्स अपॉन युअर पर्सेंटेज. So from 19th May it will start. Then एक याच्यामध्ये मी मेन्शन केलं नाही आहे, पण जर तुम्ही ज्या शाळेत आहात आत्ता त्या शाळेचं स्वतःचं ज्युनियर कॉलेज असेल तर त्याला इन हाऊस कोटा म्हणतात. इन हाऊस कोटामध्ये ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. एक एक्झाम्पल देते. तुम्ही जर DES स्कूलमध्ये असाल किंवा रमणबाग, अहिल्यादेवी किंवा अशाच DESच्या शाळेमध्ये असाल, then you are eligible for the first round, जी याच्या आधी सुरू होईल, that is called as in-house quota. ती राऊंड ही फक्त त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी, माजी विद्यार्थ्यांसाठीच असते. त्यामुळे त्याची चौकशी आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये मिळणार आहे, ती गव्हर्नमेंट वेबसाईटवर नाही मिळणार आहे. त्यामुळे जाऊन तिथे नक्की तुमच्या शाळेला अटॅच असलेलं ज्युनियर कॉलेज असेल तिथे त्याची चौकशी करा, कारण ती प्रोसिजर थोडीशी वेगळी असू शकते. तिथलं रजिस्ट्रेशन वेगळं असणार आहे, ते रजिस्ट्रेशन यात येणार नाही. पण इथे पण रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमची ॲडमिशन झाली की इथनं रजिस्ट्रेशन तुमचं कट होणार आहे, कॅन्सल होणार आहे. त्यामुळं हे रजिस्ट्रेशन प्लस ते हे इन हाऊस कोटासाठी. नसेलच किंवा तुम्हाला नसेल जायचं तिथे तर तुम्ही फक्त या रजिस्ट्रेशनवर पुढे जाऊ शकता. नेक्स्ट डेट इज ऑन 18 जून फर्स्ट लिस्ट विल बी पब्लिश्ड. पहिल्या यादीमध्ये अजिबात घाबरून जाऊ नका. कित्येक वेळा असं होतं की पहिल्या यादीमध्ये ठराविकच कट ऑफ मागच्या वर्षीचे बघून दॅट लिस्ट विल बी पब्लिश्ड. सो इफ युअर नेम इज नॉट विल नॉट appeared इन दॅट फर्स्ट लिस्ट, इट मे बी इन सेकंड, इट मे बी इन थर्ड लिस्ट, बट डोंट वरी, ते होणार आहे. फक्त एवढंच काळजी घ्या की जस्ट चेक द लिस्ट केअरफुली. तुम्हाला हवे असलेल्या कॉलेजचा कट ऑफ किती आला आहे तो तिथे जाऊन तुमचं नाव लागलं नसेल तर बघा, आणि जर तुमचा कट ऑफ त्या कट ऑफपेक्षा जास्त असेल देन यू हॅव राईट टू मेक अ कंप्लेंट. इथे पोर्टलवर तुम्ही ते गोष्ट टाकू शकता. सो तेवढंच फक्त चेक करा की माझ्यापेक्षा जास्त मार्क असलेले, कमी मार्क असलेल्या मुलाला ॲडमिशन जर मिळाली आहे तर काहीतरी कुठेतरी ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशनमध्ये चुकलं आहे, किंवा तुम्हाला तो तेवढा चान्स देईल. फक्त साधारणतः दरवर्षी 3 किंवा 4 दिवस गव्हर्नमेंट एका लिस्टसाठी देतं ॲडमिशन घेण्यासाठी. तुम्ही शेवटच्या दिवशी गेलात तर ती खूप गडबड होणार आहे. बेटर वे तुम्ही पहिल्याच दिवशी अशी काही क्वेरी असेल तर ती करा. 4 दिवस ॲडमिशनसाठी आहेत म्हणजे याचा अर्थ तुम्ही ते 4ही दिवस वापरू शकता, पण शेवटी
जर वेबसाईट क्रॅश झाली, काही अडचण आली तर खूप रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे शक्यतो आपली ॲडमिशन पहिल्या 2 दिवसात पूर्ण करणं हे जास्त योग्य असतं. तुम्हाला तिथे ॲडमिशन नको असेल, ज्या कॉलेजला नाव लागलं आहे, तर त्याचेही डिटेल्स तुम्हाला या वेबसाईटवर बघायला मिळतील, पेपरमध्येही येतील की तुम्ही काय करायचं आहे. परत फॉर्म भरायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे का सेम रजिस्ट्रेशनवर पुढची आहे, ह्या सगळ्यासाठी पेपर रोज वाचत जा. कारण पेपरमध्ये गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टी खूप डिटेल आणि अतिशय व्यवस्थितपणे देतात. फक्त आपली काळजी आपण घ्यायचं की व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियापेक्षाही या मेसेजेसवर आपण जास्त अवलंबून राहायला हवं आणि वाचायला हवं. काही शंका आली तर काही सेंटर्स केलेली आहेत गव्हर्नमेंटनी. सो तुम्हाला जर शंका आली, तुमची काही अडचण असेल, तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा त्यांना संपर्क साधू शकाल अधिकाऱ्यांना. त्यांचे नंबर, त्यांची नावं ही तिथे दिली जातील किंवा ती पेपरमध्ये पण येतील. कुठल्या कुठल्या महाविद्यालयात किंवा शाळेमध्येही सेंटर्स आहेत. पुढे जाऊया. त्यामुळे अशा प्रकारे 3 किंवा 4 लिस्ट लागतील आणि त्याच्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे फॉर्म भरणं, रजिस्ट्रेशन. तुम्हाला 2 फॉर्म भरायचे असणार आहेत. पहिला असेल फॉर्म नंबर 1. फॉर्म नंबर 1 मध्ये तुमचा लॉगिन आय डी आणि पासवर्ड हा सिलेक्ट करून तुम्ही आता पॅरेंट्सची इन्फॉर्मेशन भरणार आहात. प्लीज नोट, स्टुडंटचा मोबाईल नंबर आणि पॅरेंट्सचा सेम असेल तर तो पॅरेंट्सच्या इथे घातलात तरी चालेल, म्हणजे कुठेतरी तो मेसेज मिळेल. स्टुडंटचा वेगळा असेल तर तो पूर्णपणे वेगळा राहू द्या आणि पॅरेंट्सचाही वेगळा राहू द्या. दोन्ही ठिकाणी मेसेज येईल गव्हर्नमेंटचा. नेसेसरी डिटेल्स, पॅरेंट्सची इन्फॉर्मेशन म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे आधार कार्ड, उत्पन्न, नोकरी किंवा कुठे राहता, कोणत्या सिटीमध्ये आहात, हे अशा पद्धतीचे जनरल डिटेल्स असतात. आधार कार्ड असतं. जे काही नेसेसरी डॉक्युमेंट्स असतील ते तिथे हे करा. रेसिडेन्शियल प्रूफ सगळीकडे मागितलं जातं. सो बी रेडी. प्रिंट काढा. MSCBचं बिल असेल, हल्ली आपण ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर आपल्याकडे प्रिंट प्रूफ नसतं. सो त्याची प्रिंटेड कॉपी तुमच्याकडे हवी आहे जर तुम्ही लाईट बिल देणार असाल किंवा इतर काही गोष्टी ज्या प्रॉपर ऑथेंटिक प्रूफ. त्याची लिस्टही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर दिलेली आहे अतिशय क्लिअरपणे. जे साधारण डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याचे द्यायचे त्याची लिस्ट मी पुढे दिलेली आहे. जेव्हा ॲडमिशनला जाल महाविद्यालयात तेव्हा हे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथेही सादर करायचे आहेत. कसे करायचे? ओरिजिनल कॉपी बरोबर घेऊन जायची आहे. 1 झेरॉक्स प्रत किंवा 2 झेरॉक्स प्रत जसं सांगितलं असेल त्या घेऊन जायच्या. सेल्फ अटेस्टेशन म्हणजे विद्यार्थ्यांनी सही करायची तिथे आणि प्रोसिजर पूर्ण करायची. पण त्याआधी सेम डॉक्युमेंट यू नीड टू अपलोड ऑन वेबसाईट. दॅट दीज आर द एव्हिडन्सेस विच आर रेडी टू गिव्ह. फॉर एक्झाम्पल ॲड्रेस प्रूफसाठी तुम्ही जे देणार आहात तेच प्रूफ बरोबर जाताना घेऊन जा. With that you can take extra documents, but that document will be necessary. Next is in residential proof, address proof or domicile certificate. Third is caste certificate, of course if applicable. आत्तापासूनच रेडी राहा. आयत्या वेळी माझ्याकडे नाही आहे कास्ट सर्टिफिकेट किंवा माझं अपडेट करायचं राहिलं आहे किंवा आजोबांचं आहे, मग या प्रोसिजरमध्ये आपल्याला विनाकारण विलंब होतो, त्याच्यामध्ये लेट होतो आणि मग मिळालेली सिक्युअर झालेली ॲडमिशन आपली जाऊ शकते. सो बेटर वे आत्तापासूनच ही डॉक्युमेंट्स रेडी करायला लागा. ओरिजिनल सर्टिफिकेट विथ झेरॉक्स. आणि आईवडिलांचं असेल तर त्या बेसिसवर ॲप्लिकेशन करायची प्रोसिजर आत्ताच पूर्ण करा. इन केस समजा इफ देर विल बी डिले फ्रॉम द स्पेसिफिक डिपार्टमेंट इन गिविंग द कास्ट सर्टिफिकेट ऑफ द स्टुडंट, इन दॅट केस दॅट ॲप्लिकेशन रिसिट इज द प्रूफ. सो ती ॲप्लिकेशन रिसिट तुम्ही बरोबर घेऊन जा ॲडमिशनच्या वेळी. तिथे दाखवा की ॲप्लिकेशन केलं आहे आणि मग ते किती दिवसात मिळणार आहे तेही तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील. पण तुम्ही केलंच नाही ॲप्लिकेशन तर नो वन इज देअर रेडी. तुमच्यासाठी थांबायला सगळ्यांना वेळ असेलच असं नाही आहे. तर म्हणून आपण आपली काळजी घ्यायची आहे. पुढचं, ज्यांना कास्ट सर्टिफिकेट ॲप्लिकेबल नाही आहे फॉर देम 10th मार्क लिस्ट, रेसिडेन्शियल प्रूफ, पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ. प्लीज चेक. थोडा विनोद होईल याच्यामध्ये, पण मुलं शाळेतले 5वी 7वीचे फोटो देतात, शाळेमधले, 2 वेण्यांमधले, युनिफॉर्ममधले. लेटेस्ट फोटो द्या शक्यतो की आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण सेम फोटो मे बी यूज फॉर युअर ID कार्ड ऑफ कॉलेज. मग तिथे आपल्याला तो चालेल का फोटो? सो एक पटकन लेटेस्ट फोटो काढता येतो. पासपोर्ट साईज बी रेडी विथ दॅट. कलर फोटो हवा आहे, ब्लॅक अँड व्हाईट नाही. आधार कार्ड ओरिजिनल. आधार कार्ड अपडेटेड हवं आहे, प्लीज नोट.
अपडेटेड आधार कार्ड, लहानपणी काढलेलं आधार कार्ड, त्याच्यावरचे सगळे डिटेल्स पुन्हा आपल्याला चेंज करावे लागतात काही ठराविक कालावधीनंतर. सो त्याच्यामुळे आता अपडेट करण्यासाठीची एक नोटीस होती गव्हर्नमेंटची. क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन यू कॅन अपडेट दॅट आधार कार्ड. सो अपडेटेड आधार कार्ड नसेल तर ॲटलिस्ट प्रोसिजरला सुरू तर करा त्याच्यात, आणि जुनं आधार कार्ड बरोबर ठेवा. नेक्स्ट इज लिव्हिंग सर्टिफिकेट. If you are from SSC board, living certificate. If you are from CBSE, ICSE, it will be transfer certificate. Please note, admission घेताना तुम्हाला original living certificate or original transfer certificate is compulsory, and you will submit that original document to college. So this is the request. As soon as you will get transfer certificate or living certificate, immediately make the Xerox. कारण I think for CA Foundation registration, living certificate is compulsory again. So that Xerox copy of living certificate. So please take in advance before submitting the document to the college. नंतर तुम्ही कॉलेजकडे जाणार आणि मला झेरॉक्स काढायची हे म्हणलात तर तेवढा वेळ होऊ शकत नाही आपल्याला. सो प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या ती, पण ओरिजिनल टू कॉलेज. तिथे कुठलीही लबाडी नाही, कुठलाही कलर झेरॉक्स सबमिट नाही, ओरिजिनलच सबमिट करावं लागणार आहे ॲडमिशन घेताना. सो फॉर CBSE स्टुडंट, ICSE अगेन ट्रान्सफर सर्टिफिकेट. एक फोटो घेतला आहे मी. हा आर्टिकल होतं पेपरमध्ये आलेलं. इथे इतकं छान हेडिंग दिलं आहे, 2.25 लाख जागा 11वीसाठी. पण आपल्याला प्रत्येकाला एक ठराविकच कॉलेज हवं असतं ना, आणि ती एक सीट. त्यामुळे सीट्स भरपूर असतील. जर तुम्हाला परफेक्ट कॉलेज हवं असेल तुमच्या ह्याच्याप्रमाणे आणि तुम्हाला कुठे अडचण येऊ नये हे तितकंच महत्त्वाचं आहे. तुमचं आत्तापर्यंतचं एज्युकेशन, तुमचे सब्जेक्ट, तुम्ही कशात एक्सपर्ट आहात, तर तसंच सब्जेक्ट सिलेक्ट करायचे. म्हणून मग या 2.25 लाखपैकी जी आपल्याला एक जागा हवी आहे ती एक जागा कशी सिक्युअर करायची. डूज आणि डोंट्स. सगळ्यात पहिली गोष्ट आहे, याच्यामध्ये कंपल्सरी सब्जेक्ट आहे ते आपण काहीही करू शकत नाही. If you want to take commerce, first is bookkeeping, most important subject. If you want to appear for CA, म्हणजे ऑलमोस्ट मॅक्झिमम लोकांचं ड्रीम असतं, सो त्याच्यासाठी तुम्हाला हा सब्जेक्टमध्ये मास्टरी लागणारच आहे, बेसिक कन्सेप्ट्स लागणार आहेत. त्याच्यामुळे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा सब्जेक्ट आहेच आहे कंपल्सरी, आणि त्याची प्रॅक्टिस 11 पासून खूप परफेक्ट करायची आहे. एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळल्या की तुम्ही आरामात त्यामध्ये पुढे जाताय. त्यामुळे हा ऑप्शनल नाही आहे, दिस इज कंपल्सरी, लाईक मॅथ्स थोडंसं. सेकंड इज ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, OCM याला म्हणतात. हा सब्जेक्ट मी शिकवते BMCCमध्ये. पुस्तक 11वी-12वीचं गव्हर्नमेंटचं, त्यामधली वन ऑफ द रायटर मी आहे, म्हणूनच त्याला म्हणतात मेंबर ऑफ बोर्ड ऑफ स्टडीज. इट इज लाईक, इथे एक्सप्लेन होईल, मॅनेजमेंट येतं त्यामध्ये, बिझनेस येतं, आणि कॉमर्स, व्हॉट आर द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ कॉमर्स, याही गोष्टी त्याच्यात येतात. आणि दिस सब्जेक्ट इज नेसेसरी फॉर युअर फाउंडेशन एक्झाम. यातले बऱ्यापैकी क्वेश्चन्स OC अकाउंट्स यामधनंच तुम्हाला फाउंडेशनला फर्स्ट लेवल एक्झामसाठी येणार आहेत. थर्ड इज इकॉनॉमिक्स. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. इंटरेस्ट घेतला तर त्याच्यामध्ये भरपूर काही करता येईल त्यामध्ये, आणि इव्हन सगळ्या करिअर कोर्सेसमध्ये इकॉनॉमिक्स पुन्हा इम्पॉर्टंट आहे. इंग्लिश कंपल्सरी लँग्वेज म्हणून 11वी-12वीला आहे. म्हणजे हे 4 सब्जेक्ट कंपल्सरी आहेत, बट इन ऑल यू नीड टू टेक 6. तर ते 6 कोणते आहेत आता. नाऊ देअर आर ऑप्शनल सब्जेक्ट. ग्रुप 1, आयदर यू विल गेट मॅथ्स ऑर SP, किंवा तुमच्या कॉलेजमध्ये, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेताय तिथे त्याला काही तिसरा ऑप्शन असू शकतो. सम कॉलेजेस आर ऑल्सो हॅव्हिंग IT ऑर एनी अदर ऑप्शन. म्हणूनच इथेच आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करताय तुम्ही प्रेफरन्स देणार आहात कॉलेजेसचे की मला हे कॉलेज चालेल, हे चालेल, असे तुम्ही साधारणतः 8 ते 15 कॉलेजेस देणार आहात. त्याच्या आधी त्या प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटला जा, त्यांच्याकडे कोणते ऑप्शन आहेत. त्यांच्याकडे जर बुक किपिंगला मॅथ्स ऑप्शन असेल तर तो आपल्याला नाही चालणार आहे, कारण दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. तर त्याच्यामुळे त्या प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा, ऑप्शन चेक करा की हा ऑप्शन आहे यांच्याकडे आणि मला तो चालणार आहे. त्यामुळे ग्रुप 1 मधनं इथे मॅथ्स आणि SP दिले. काही कॉलेजेस असू शकतील की जिथे कोऑपरेशन हा पण विषय आहे याच्यामध्ये, सो हा थर्ड ऑप्शन असू शकतो. त्यामुळे तुम्हाला कोणता हवं आहे, ज्यांना SP हवं आहे ते SP घेऊ शकतात, ज्यांना मॅथ्स हवं आहे ते मॅथ्स घेऊ शकतात,
Generally, it is assumed that maths will be helpful for CA, and generally it is assumed that secretarial practice will be helpful for CS career किंवा पुढे रेग्युलर याच्यासाठी ज्यांना मॅथ्स जमत नाही त्यांच्यासाठी ते सब्जेक्ट्स आहेत. पुढचा सेकंड ग्रुप येतो, यातला एनीवन वर घेणारा, आणि आता सेकंड ग्रुप आहे त्यातला एक. तिथे ऑप्शन्स खूप आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची काळजी इथे घ्यायची आहे. जनरली इफ युअर स्टुडंट्स आर फ्रॉम इंग्लिश मीडियम स्कूल्स, SSC किंवा CBSE, ICSE या स्कूल्समध्ये एक ऑप्शन त्यांना 8th स्टँडर्डपासून मिळालेला होता. इट मे बी फॉरेन लँग्वेज लाईक जर्मन और फ्रेंच. फ्रेंच खूप रेअरली आहे स्कूल लेवलला. जर्मन असू शकतं, संस्कृत असते, मराठी असते, हिंदी असते. तुम्हाला जर्मन कंटिन्यू करायचं असेल, सो प्लीज चेक अगेन द कॉलेज की वेदर कॉलेज हॅज दॅट ऑप्शन. त्या कॉलेजमध्ये तो ऑप्शनच नसेल आणि तुमचा नंबर जर तिथे लागला तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला तो सब्जेक्ट मिळणार नाही आहे. आणि तुम्ही एकदा क्लिक केलं आहे, तुम्हाला पहिल्या यादीतलं नाव पहिलं कॉलेज अलॉट झालं आहे, पुन्हा तुम्ही यादीच्या बाहेर जाऊ शकता. त्याच्यामुळे परत तुम्हाला फॉर्म रजिस्ट्रेशन तोपर्यंत बऱ्यापैकी जागा भरलेल्या असतील. सो त्यामुळे प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन बघा की कोणते लँग्वेज तिथे अवेलेबल आहे. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत पुन्हा, एडेड आणि अनएडेड. हे पण ऑप्शन्स आहेत. अनेक ठिकाणी एडेडला काही सब्जेक्ट्स आहेत, अनएडेडला आहेत. त्यामुळं फॉर्म तुम्ही कॉलेज लिहिताना सपोज तुम्ही लिहिलं एडेड आणि अनएडेड एकाच कॉलेजमधलं, तर तुम्हाला ह्याचे चालणार आहे ना, तुम्ही मान्य केलेत की तुम्हाला ॲडमिशन तिथे उपलब्ध असलेले सब्जेक्ट जे काही आहेत ते तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. तर त्यामुळे पहिल्यांदा सगळं चेक करा आणि मगच प्रेफरन्स लिहा. 8 प्रेफरन्स द्यायचे म्हणून हे फेमस कॉलेजेस आहेत किंवा इथे हे आहे म्हणून देऊ नका. व्यवस्थित चेक करा, सिलेक्ट करा बेस्ट काय त्यातलं आहे तुमच्यासाठी, आणि त्यानंतर तुम्हाला ते कळेल. सो ग्रुप 1, ग्रुप 2 हे 6 सब्जेक्ट झाले टोटल. देअर आर 6 सब्जेक्ट्स, 4 कंपल्सरी, 2 ऑप्शनल, and plus there will be PE, physical education, that is compulsory, and next is environmental education, compulsory subject. So in all 8 subjects are there. Pattern, exam pattern is same for all colleges. 25 marks unit test, 50 marks terminal, 25 marks second unit test, 80 plus 20 marks last exam. जेव्हा ॲडमिशन घ्या त्यावेळी तुम्हाला हे सगळे डिटेल्स त्या कॉलेजमध्ये नक्की कळणार आहेत. पुढे जाऊया. सो काळजी हीच घ्यायची की सब्जेक्ट आधी चेक करा तुम्हाला काय हवंय आणि तसंच पुढे जा. काय काय करिअर ऑप्शन्स आहेत याच्यामध्ये कॉमर्स घेतल्यानंतर. खूप पॅरेंट्सची एन्क्वायरी आल्या की आम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे आहोत आणि आम्हाला आता मुलांना कॉमर्स घ्यायचं आहे, तर करिअर ऑप्शन्स काय. कॉमर्स म्हणलं की प्रचंड करिअर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. सगळ्यात मोस्ट पॉप्युलर CA, चार्टर्ड अकाउंटन्सी, हा सगळ्यात फेमस आहे, पॉप्युलर आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. मुलांना अनेक मुलांना हेच करिअर करायचं असतं कॉमर्सला येताना. मी फक्त इथे काही ऑप्शन, प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी, अंडरस्टँडिंग, एक ग्रास्पिंग पॉवर आणि प्रत्येकाची बैठक वेगळी असते अभ्यास करण्याची. त्या पद्धतीने तुम्ही तुमचा करिअर ऑप्शन सिलेक्ट कराल. सेकंड आहे कंपनी सेक्रेटरी म्हणजे CS. थर्ड आहे LLB. 12वी नंतर just finish 11th and 12th standard in commerce and immediately give CLAT exam, it will be LLB. So it will be BA LLB, integrated course असेल. 12वी मध्ये असतानाच हे सगळे एक्झाम्स तुम्हाला सुरू करायच्यात. इवन CA फाउंडेशन एक्झाम 12वी झालं की लगेच, पण रजिस्ट्रेशन डेफिनेटली आधी करावं लागणार आहे. सेम फॉर CS. या व्यतिरिक्त IPMAT ही पण त्याच वेळी सुरू होणार आहे, मे मध्येच एक्झाम असते. याच्या पलीकडे जाऊन ज्यांना इकॉनॉमिक्समध्ये इंटरेस्ट येईल दे मे टेक द नेक्स्ट करियर ऑप्शन BSc इकॉनॉमिक्स, BBA बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, BCA बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन कॉमर्ससाठीचा जो असेल. BComच जनरली CA विथ BCom हे पॉप्युलर आहे, कारण CAच्या एक्झाममध्ये BComचा अभ्यास खूप इझिली होऊन जातो. त्यामुळे हे कॉम्बिनेशन अतिशय पॉप्युलर ऑप्शन आहे, याच्यासाठी खूप डिमांड आहे. किंवा CA आणि LLB पण, CA झाल्यानंतर मुलं LLB कडे पण जातात, किंवा
झाल्यावर MBA कडे पण जातात. सो अनेक विद्यार्थी आहेत आमचे की ज्यांनी CA झाल्यानंतर परत IIM किंवा इतर कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन MBA केलं आणि एक उत्तम करिअर, बेस्ट करिअर ऑप्शन त्यांच्यासाठी मिळालेला होता. BCom फिनटेक पण आहे, फायनान्स प्लस टेक्निकल असा येईल तिथे काही. BCom ऑनर्स म्हणून पण कोर्सेस आहेत. सो ऑप्शन्स भरपूर आहेत. आपल्याला बेस्ट करिअर करायचं एवढं लक्षात ठेवा. आणि बेस्ट करिअर करण्यासाठी तुम्ही तुमची कपॅसिटी आधी ओळखा आणि या पद्धतीने पुढे जा. माझं आत्ताचं सेशन हे पूर्ण झालेलं आहे. थँक्यू सो मच सायली लिमये अँड द टीम, एंटायर टीम. काही डाऊट्स असतील विचारलेत तरी चालतील. फिनटेक आणि ऑनर्स हे नवीन कोर्सेस सुरू झाले. कोर्सेस म्हणजे डिग्रीज आहेत, 4 इयर्स आहेत. 4 इयर्स इंडस्ट्री ओरिएंटेड आहेत सगळे आणि वेगवेगळे करिअर. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जशी CA साठी आर्टिकलशिप असते तिथे इंटर्नशिप असते. सो लास्ट इयर लास्ट इयर SY किंवा TY किंवा फोर्थ ह्याला तुम्हाला प्रॉपर तिथे एक्सपिरियन्स घेता येतो. डिस्कशन. सो दिस इज प्रोफेशनल कम्प्लीट करिअर की एक पर्सनॅलिटी कम्प्लीट चेंज होते हे घेतल्यानंतर. CA आणि BCom खूप छान जातात. ते नसेलच करायचं तरच या ऑप्शनकडे इकडे वळता येईल. याच्यामध्ये फिनटेकमध्ये यामध्ये फायनान्सचा पण ऑप्शन खूप सुरेख आहे फिनटेकमध्ये आणि आत्ता पॉप्युलर झाला हा कोर्स फिनटेकचा. तर त्यामुळे हे पण ऑप्शन्स आहेत. पण अर्थात हे सगळे दरवाजे आपल्याला 12वी नंतर उघडणार आहेत त्याच्यात. त्यामुळे 11वी 12वीचा बेस पक्का असणं, ते BCom फिनटेक करायचे, CA करायचे, 11वीचा आणि 12वीचा बेस पक्का असणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय पुढे जाणं खूप अवघड होतं. कारण मग तुम्हाला तेच कन्सेप्ट परत तुम्ही बेसिकवर काम करत बसलात तर पुढचं प्रोफेशनल करिअर कधी करणार. सो म्हणून जाता जाता पहिलं हे 2 वर्ष इतकी पक्की करायची आणि खूप इझी आहे कम्पॅरेटिव्हली. रोजच्या लाईफमध्ये आपल्याला कॉमर्स लागतं तसं कॉमर्स आहे. आपण ऑनलाईन बिझनेस बघतो, ऑनलाईन वेबसाईट, दॅट इज कॉमर्स कम्प्लिटली. आई जाऊन भाजी आणते किंवा तुम्ही मदत करतात, दॅट इज ऑल्सो कॉमर्स. यू मे यूज कॅश और वॉलेट, सेम कॉमर्स सगळीकडे. GDP म्हणून भारताचा GDP इतका आहे ऐकतो, कॉमर्स आहे. बिझनेस स्ट्रॅटेजीज ऐकतो आपण, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजची नावं ऐकतो, सगळं कॉमर्स आहे. त्यामुळे कॉमर्समध्ये व्हरायटी खूप आहे आणि शिकण्यासारखं इंटरेस्टिंग पण खूप आहे. ओके. नाही आहेत, सगळीकडे नाही आहेत. काही पॉप्युलर कॉलेजेसमध्येच हे कोर्सेस आहेत. उदाहरणार्थ आमच्या इथे BMCC मध्ये हे कोर्सेस आहेत आणि त्याची एक एक्झाम असते, MCQ एंट्रन्स एक्झाम, जी 12वी नंतर देतो. सिलेबस इज 12th स्टँडर्ड ओनली. सो तो ऑप्शन त्यावेळी चेक करत येतो. साधारणतः एक 100 मार्काचा पेपर असतो MCQ. तो दिला की तुमचा त्या कॉलेजमध्ये कितवा रँक आहे, ॲडमिशन मिळाली का नाही ते कळतं. ॲक्च्युली आपण IT सब्जेक्ट बघूया इथे. IT सगळ्याच कॉलेजेसमध्ये नाही आहे 11वी 12वीला. काही ठिकाणी आहे IT, तर ते IT फक्त स्पेसिफिक सीटसाठी आहे. म्हणजे जर ॲडमिशन कपॅसिटी जर 700-800ची असेल, IT विल बी गिवन ओनली फॉर फर्स्ट 100 स्टुडंट्स मेरिटवर तिथे मिळतं. सो त्याच्यामुळे IT ऑप्शन सगळ्याच वेळी अवेलेबल असेल असं नाही आहे. त्यामुळे पुढचीही तयारी ठेवायची की कुठलाही दुसराही ऑप्शन जो माझ्यासाठी बेस्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे. जर तुमची रँक असेल वरची तुम्ही IT घेऊ शकता. त्यात BMCC मध्ये IT आहे, फ्रेंच आहे, नॉन ग्रँट म्हणजे अनएडेड लाटसाठी जर्मन पण आहे, हिंदी मराठी आहेच आहे, संस्कृत नाही आहे. त्यामुळे ऑप्शन चेक करा आणि मगच अप्लाय करा तिथे. IT आता एक एक्झाम्पल म्हणून द्यायचं झालं तर IT सब्जेक्ट हा एडेडला आहे BMCCला आणि जर्मन सब्जेक्ट हा अनएडेडला आहे. तुम्हाला जर्मन हवं आहे तर तुम्ही लिस्टमध्येच देताना अनएडेड देऊ शकता. म्हणजे मग तुम्हाला जर्मन सब्जेक्ट मिळू शकतो, तिथे मराठी पण मिळतं. त्याच्यामुळे या पद्धतीने आधी सिलेक्ट करा काय ऑप्शन्स आहेत आणि मगच अप्लाय करा. ओके. लास्ट इयर होता.
फर्स्ट ह्याचा होता. नंतर मग हळूहळू तो थोडासा किंचित, खूप नाही, पॉईंटवर होतो कमी, याच्यावर होत नाही. कट ऑफ हा दरवर्षी चेंज होत राहतो, कारण पर्सेंटेज चेंज होत राहतात ना. त्यामुळे त्या वर्षीचे मार्क किती मिळालेत, अप्लाय करणारे कुठले कुठले आहेत, बाहेरगावचे विद्यार्थी जर कॉम्पिटिशनमध्ये आले तर त्यांचा कट ऑफ तिथला, अशा पद्धतीने दरवर्षी तो कट ऑफ चेंज होतो. त्याच्यात चेंज होतो म्हणजे खाली कधीच येत नाही, इनफॅक्ट तो वाढतच चाललाय दरवर्षी. आणि म्हणजे सगळ्याच कॉलेजेसचा कट ऑफ वाढत चाललाय. तुम्हाला साधारणतः वेबसाईटवरती माहिती मिळेल की लास्ट इयर काय होता, नॉट नेसेसरी यावर्षी तो काही वेळा कमी होण्याची शक्यता नाहीच, म्हणजे अगदी एकेका मार्कानीच झालेली होती त्याच्यात. मग त्या केसमध्ये वेगवेगळे क्रायटेरियाज पण असतात की सेम मार्कावर खूप मुलं असू शकतात ना. सपोज BMCC मी एक एक्झाम्पल म्हणून देते, तिथे 5च सीट्स राहिल्यात आता, आणि सेम मार्कावर 500 मुलं आहेत. एवढ्यांना ॲब्सॉर्ब करता येत नाही, कुठल्या तरी 5च जणांना तिथे ॲडमिशन मिळणार. मग त्या केसमध्ये गव्हर्नमेंट जो लावेल तो क्रायटेरिया असतो, तो डेट ऑफ बर्थ असू शकतो, तो वडिलांचं नाव असू शकतं, पहिलं नाव तुमचं असू शकतं, काहीही असू शकतं, सरनेम, ते आपल्याला माहिती नाही आहे. पण गव्हर्नमेंटला शेवटी ही मोठी इन्स्टिट्यूट आहे आपली, सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे, त्यामुळं त्यावेळी ते डिसिजन घेत असतात. पण अर्थातच प्रत्येकाला ॲडमिशन मिळते ही पण काळजी ते घेतात, ॲडमिशनशिवाय कोणी राहणार नाही. आणि म्हणूनच या 2.5 लाख जागा इतक्या शिल्लक आहेत. त्यामुळे ॲडमिशन प्रत्येकालाच मिळणार आहे, गव्हर्नमेंट काळजी घेणार आहे. फक्त आपल्याला ही काळजी घ्यायची की मला हवं ते कसं मिळेल कॉलेज शक्यतो. सो बी रेडी विथ 2-3 कॉलेज. खचून जाण्याची गरज नसते, नाही आवडीचं कॉलेज कधी मिळालं तर. यावेळी नाही तर BComला आपल्याला ट्राय करता येतं 12वी नंतर, कारण सगळीकडे पुन्हा ॲडमिशन प्रोसिजर कोर्सेसची सुरू होते नवीन, तर त्यामुळे तेव्हाही ट्राय करू शकता तुम्ही. फोकस करिअरवर ठेवा जास्त, आणि जे कॉलेज मिळेल ते बेस्टच असेल तुमच्यासाठी, कारण बेस्ट स्टुडंट सगळ्यांना हवे असतात. त्यामुळे तुम्ही तिथे छान बेस्ट केलं की ते कॉलेज पण आपोआप छान होतं. अकरावी हो, पण हा पण नवीनच कोर्स आहे, आणि आत्ता माझे काही स्टुडंट आहेत ज्यांनी 11वी-12वी कॉमर्स केलं आणि त्यानंतर BSc इकॉनॉमिक्सला गेले तिथे. फक्त तिथे पण एंट्रन्स किंवा या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्हाला त्या विषयातला इंटरेस्ट हवा आहे, त्यातली माहिती हवी आहे, आणि एंट्रन्सची तयारी आधीपासून आपण सुरू करायची. कोणत्या कॉलेजमध्ये हे अवेलेबल आहेत ऑप्शन ते चेक करायचे. इन हाऊस कोटा फक्त त्या शाळा कॉलेजमध्ये असेल तरच मिळणार आहे ॲडमिशन, बाकीच्यांना नाही. तर इन हाऊसचा कट ऑफ वेगळा आहे, इन हाऊसचा कट ऑफ वेगळा आहे. तो पण दरवर्षी त्या तेवढ्या शाळांमध्ये किती जणांनी तिथे अप्लाय केलंय, पण सायन्स, आर्ट्स, कॉमर्स सगळीकडेच वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय करतात. तिथे येणाऱ्यांमधले बेस्ट आहे तिथे मिळून जाते ॲडमिशन. त्यामुळे जर इन हाऊस कोटा असेल तुमच्या इथे तर तो नक्की वापरा चांगल्या कॉलेजला. गॅरंटी म्हणजे 10%, फक्त 10% जागा असतात ना. हां, टोटल इनटेकच्या, त्यामुळे खूप कमी जागा असतात इथे इन हाऊसला. त्यामुळे मग त्याच्यामध्ये तेवढेच विद्यार्थी जे टॉपर असतील ज्यांनी अप्लाय केले. खूप वेळा असं पण होतं, तुम्ही अप्लाय नक्की करा. काय होतं, काही विद्यार्थी सायन्सला पण इन हाऊसमधनं अप्लाय करतात, कॉमर्सलाही करून ठेवतात, ते कन्फ्युजन असतं ना. एक ट्रेंड असा आहे, म्हणजे मी दरवर्षी गमतीने विचारते विद्यार्थ्यांना की किती पर्सेंटेज आहेत, तर 97, 98. मग तो कॉमर्सला आला तर तुला नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी चिडवलं नाही का? तर म्हणतात हो नक्की चिडवलं, खूप चिडवलं. का तर म्हणजे काय झालं, तुला जमणार नाही आहे का, सायन्स झेपणार नाही आहे का, म्हणून तो कॉमर्सला चाललाय. तर आपण ते उत्तर आपल्या करिअरमधनं द्यायचं आहे की मी किती बेस्ट करिअर करू शकतो कॉमर्समधनं, ते उत्तर द्यायचं आहे. तर फक्त इथे अशी अडचण येते की एकाच विद्यार्थ्यांनी त्यांनी इन हाऊसमधनं अप्लाय केलं सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, त्याला तिन्ही अलॉट होणार आहेत टॉपर आहे म्हणून.
तो घेणार ॲडमिशन एकाच ठिकाणी आहे, त्याला तिथल्या तिथे 2 दिवसात डिसिजन. त्यांनी सायन्सला घेतलं की त्याची कॉमर्सची सीट रिकामी, किती पुढच्याला मिळणार. म्हणून आपण अप्लाय करायचं. कट ऑफच्या फार हे न बघता अप्लाय करायचं. रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन फार महत्त्वाचं आहे. कारण ती एक जागा झाली ती पुढच्या एकाला मिळणार आहे. जो यादीमध्ये कदाचित 21वा होता आणि 20 जणांना मिळाली ॲडमिशन, तर त्या 21व्या मुलाला ती मिळणार आहे, कारण याने रिजेक्ट केली. आपण एकाबद्दल बोलतोय, अशी 5-6 ॲडमिशन रिजेक्ट झाल्या सायन्सला गेल्या किंवा कोणी आर्ट्सला, तेवढे ॲडमिशन खाली खाली येत जाणार आहेत. त्यामुळे इनहाऊसला करायचंच अप्लाय आणि रजिस्ट्रेशन. हां, बरं. तुम्ही एकदा ॲडमिशन घेतलं की तुम्ही ॲडमिशन प्रोसिजर, हो, तुम्ही बाहेर जाता ॲडमिशन प्रोसिजरमधनं. म्हणून फार विचारपूर्वक. हो, कंपल्सरी आहे. तुम्ही जेव्हा पहिलं ऑप्शन देता आणि पहिलं कॉलेज तुम्हाला मिळतं आणि तुम्ही घेत नाही, त्या 4 दिवसात ॲडमिशन तुम्ही बाहेर जाता प्रोसिजरच्या. नंतर कदाचित काही क्वेरी नंतर एक 4-5 राऊंड झाल्यावर कदाचित ते ओपन होईल, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेला असेल. त्यामुळे देताना ऑप्शनच खूप सिरियसली द्यायचे आणि आपल्याला मॅच होतील असेच आपण हे करायचे त्यात. हां, एक ऑप्शन देताच येत नाही. हां, हां. त्यामुळं साधारणतः 8-15चे ऑप्शन्स असतात तिथे. तेवढी कॉलेजेस आपल्याला द्यावीच लागतात. मग ते देताना आपण निदान वरची 5 कॉलेजेस तरी अशी द्यायची की जी आपल्याला हवी आहेत. चालेल म्हणजे मिळाली ॲडमिशन तर चालेल, ही काळजी घ्यायची. आणि मग त्याच्या पुढचं ऑप्शन तुम्ही साधारणतः पर्सेंटेज कमी होत की ठीक आहे आता लागलाच तर काही हरकत नाही, असं करत करत जाऊ शकता. मग तुम्हाला समजा 5वं कॉलेज अलॉट झालं आत्ता फर्स्ट राऊंडला, तुम्ही नाही ॲडमिशन घेतले तरी तुम्ही प्रोसिजरमध्ये राहता. पुढच्या वेळी कदाचित तुम्ही खाली नाही जात, वर जाता. 4था मिळेल, 3रा मिळेल, पण तरीही प्रत्येक वेळी पहिल्या यादीवर लक्ष ठेवायचं. कट ऑफ कुठपर्यंत आलाय, जे हवंय कॉलेज तिथला तो लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि ते वेबसाईटवर दिसेल तुम्हाला. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही तिथे जाऊन चौकशी कराल. कॉलेजमध्ये ही लिस्ट लावलेली असते, तुम्ही तिथेही बघू शकता. पण सगळे ऑप्शन्स इथे आहेत, त्यामुळे देताना खूप विचारपूर्वक द्या ॲडमिशन करताना. वेबसाईटवर दिसतील ना तुम्हाला. जेव्हा तुम्ही सगळे डिटेल्स भराल त्यावेळी तुम्हाला ऑप्शनच्या इथे काही वेळा असं पण होतं, 1 वर्ष असं होतं की तुमचा कट ऑफ म्हणजे आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला इफ ही स्कोर 82% आणि BMCC's कट ऑफ इज 96% and he want to give BMCC as first, the website will not accept. तिथं घेतलं जाणार नाही की तो कट ऑफ मॅच होत नाही, एवढा डिफरन्स येतोय म्हणून. तर तसं पण होतं. दरवर्षी ती वेबसाईट अपडेट होत राहते, त्यामुळे प्रत्येक वर्षीचं काही ना काहीतरी नवीन एक चांगला फॉर्म भरताना तुम्हाला कळेल की किती पर्सेंट आणि काय कट ऑफ आहे, त्याप्रमाणे आपण ते सिलेक्ट करायचं. एका अगदी साधी गोष्ट आहे, एका रफ पेपरवर तुमचे आवडणारे कॉलेजेस, चालणारे कॉलेजेस लिहून काढा. त्यातले ठरवा की मिळालंच हे तर आपण घेणार का, आणि तसेच अरेंज करा वेबसाईटवर. द्यायचे म्हणून देऊ नका, कारण नंतर आपल्याला तो त्रास होतो. सो देतानाच थोडा अजून वेळ घ्या. 19ला भरू नका, 25ला भरा, पण काळजीपूर्वक भरा फॉर्म. हो हो हो, कॅटेगरी वाईज पण आहे त्याच्यात कट ऑफ. कोणत्या कॅटेगरीसाठी कोणता कट ऑफ होता ते पण तुम्हाला तिथे दिसेल सगळं माहिती. शिवाय वेगवेगळ्या कॉलेजेसच्या वेबसाईटलाही जाऊन बघा एकदा, तिथेही माहिती घ्या. त्यामुळे ही पूर्वतयारी समजा, दिस इज युअर प्रिपरेशन बिफोर जस्ट डुईंग द रजिस्ट्रेशन. हे करून घ्या म्हणजे मग पुढे कन्फ्युजन होणार नाही काही. आय होप सगळ्या क्वेरीज झाल्यात. अजून काही? ओके. नाही, ते वेबसाईटवर मिळेल कुठले सब्जेक्ट कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या सेक्शनला आहेत
हे तुम्हाला सगळं वेबसाईटवर कळेल. आणि अगदी खूप तुम्हाला वेबसाईटवर नाही माहिती मिळाली तर त्या महाविद्यालयात जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. तिथलं ॲडमिनिस्ट्रेशन विभाग सुरू असू शकेल, तिथे जाऊन चौकशी करा की इथे हा विषय आहे का. पण जर वेबसाईटवरच त्यांनी दिलंय आपापल्या कॉलेजच्या की हे विषय आहेत, तर याचा अर्थ उरलेला विषय तिथे नाही आहे निश्चितपणे. धन्यवाद CA सायली लिमये आणि टीम. काही क्वेरीज असतील तुम्ही त्यांना विचारू शकता, मी त्यांना उत्तर पाठवेल काही लागलं तर तसं. थँक्यू. थँक्यू सो मच रुपाली मॅम. खूप सगळे डाऊट सॉल्व झाले आणि बरीच नवीन माहिती मिळाली. आणि माझ्याकडून आणि सगळ्या टीमकडून सक्सेस मंत्राच्या धन्यवाद की तुम्ही वेळ काढून आलात आम्हाला गाईड करण्यासाठी. आणि सगळे क्वेश्चन्स पण तुम्ही अगदी शांतपणे सॉल्व केले. आणि जेव्हा मी लिहिलं होतं की देशपांडे मॅडम येणार आहेत, तर एवढं मोठं फॅन क्लब आहे मॅम तुमचं. मला इतके स्टुडंट्सचे स्टेटसला रिप्लाय होते. त्या मॅम तर मी त्यांच्याकडे OCM शिकलोय, मी त्यांचा स्टुडंट आहे. आता आपल्या फॅकल्टी टीममध्ये पण राधा मेंदळे आहे OCSP आणि इको शिकवायला, ती पण BMCC ला होती. रुपाली मॅम माझ्या पण टीचर होत्या फॉर OCM सब्जेक्ट. सो मॅम बराच मोठा फॅन क्लब आहे तुमचा. आणि थँक्यू वन्स अगेन. आणि स्टुडंट्सना आपण एक 5 मिनिट्स ब्रेक घेतोय सेटअपसाठी आणि मग त्यानंतर वी आर गोइंग टू डिस्कस करियर ऑपॉर्च्युनिटीज इन कॉमर्स. सो तुम्ही लिंकवरच राहा. सो 2 मिनिटं फक्त सेटअपसाठी द्या आम्हाला.